नमस्कार मित्रांनो, आजच्या गोष्टीचं नाव आहे सूर्याचं पिल्लू. एक खेडेगाव होतं. त्या खेडेगावामध्ये एक कुटुंब राहत होतं. त्यांच्या मुलीचं नवीनच लग्न झालेलं होतं आणि ते शहरात राहत होते, मुलगी आणि जावई. मग ते जावई आणि मुलगी एकदा सासरवाडीला खेडेगावामध्ये आले. मग खेडेगावामध्ये आल्यानंतर काय, जावयाचा आदर सत्कार झाला, जेवण वगैरे झालं आणि निवांत गप्पा मारत सगळे बाहेर बसले होते. तितक्यामध्ये काय झालं, लाईट गेली. लाईट गेल्यानंतर त्या मुलीचा भाऊ जो होता त्याने कंदील लावून आणला. कंदील पेटवला आणि घेऊन आला उजेडासाठी. त्या जावयाला खूप आश्चर्य वाटलं, कारण त्याने कधी कंदील पाहिलाच नव्हता. तो शहरात राहायचा, त्यामुळे त्याला कंदील माहीतच नव्हता. ते म्हणे, त्याला इतका आवडला, तो खूप आवडला. मग ते म्हणे, हे काय आहे? ते म्हणे, हे कंदील आहे, त्याला आम्ही सूर्याचं पिल्लू म्हणतो. असं आहे का? म्हणे, ठीक आहे. त्याला खूपच आवडला तो. मग रात्री परत लाईट आली, तो जावई झोपला, पण त्याला काही झोप येत नव्हती. ते सूर्याचं पिल्लू त्याला खूप आवडलं होतं. मग त्याला वाटलं की आपण ते आपल्या गावी न्यावं. आपल्या गावाकडे नाही आहे, आपल्या घरी घेऊन जावं. पण न्यायचं कसं? सासऱ्याला कसं मागायचं? सासरवाडीला मागायला नको वाटत होतं त्याला. मग आता आपण काय करू? म्हणे, हे चोरून नेऊ सूर्याचं पिल्लू. असा विचार त्याच्या मनात आला. मग तो रात्री उठला, तो कंदील तिथेच ठेवलेला होता. त्याने तो कंदील घेतला, चालूच होतात कंदील, बारीक करून ठेवलेला होता लाईट गेली तर. मग त्याने काय केलं, तो कंदील उचलला. मग आता ठेवायचा कुठे हा? बॅगमध्ये ठेवता येत नाही. मग काय करायचं? आपण काय करू? म्हणे, शेतात नेऊ आणि खूप कडब्याची गंज रचलेली होती, त्याच्यामध्ये लपून ठेवू. उद्या सकाळी आपल्याला गावाला जायचं, तेव्हा जाता जाता घेऊन जाऊ. असा त्याने विचार केला. आणि त्या जावयाने रात्रीच ते सूर्याचं पिल्लू घेऊन निघाला. शेतात पोचला. मग शेतात पोचल्यानंतर कडब्याची गंज लावलेली होती खूप मोठी. त्याच्यातल्या 2-3 पेंड्या बाजूला केल्या कडब्याच्या आणि त्याच्यामध्ये ते सूर्याचं पिल्लू ठेवून दिलं. अलीकडे पेंड्या लावून टाकल्या. घरी येऊन निवांत झोपला. मग थोड्या वेळात 1-1.5 तासामध्ये सगळी गावातली लोक आले दार वाजवत. अहो, तुमच्या शेतामध्ये कडब्याला आग लागली आहे आणि चला. सगळेजण पळत गेले. म्हणे, कशाने आग लागली, कसं काय लागली, सगळं बघत होते. मग त्यांना त्याच्यामध्ये ते सूर्याचं पिल्लू दिसलं. अरे म्हणे, हे कंदील कोणी आणून ठेवलं इथे आणि ह्याच्यामुळेच आग लागली, सगळा कडबा जळून गेला. अरे म्हणे, असं कसं काय झालं, हे सूर्याचं पिल्लू इथं कसं काय आलं? मग त्या जावयाला सांगणं भाग पडलं. मग ते जावई म्हणे, मीच ठेवलं होतं म्हणे लपून, मला न्यायचं होतं ते माझ्या गावाला आणि म्हणून मी त्याच्यामध्ये लपून ठेवलं होतं. अरे म्हणे, असं कसं काय केलं, आम्हाला मागायचं तुम्ही, किती मोठं नुकसान झालं. असं त्या सासऱ्याचं नुकसान त्या जावयाने केलं. सबस्क्राईब करा आणि लाईक करा. धन्यवाद.